संस्कृती, रूढी, परंपरा आजही भटके विमुक्त जाती जमातीच्या पशुपालक समाजाने राखून ठेवले आहे. परंतु काळाच्या ओघात यांच्याजवळ असलेली कला हळूहळू लोप पावत चालली. शहरांचे आधुनिकीकरण झाले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा प्राचीन काळापासून चालत आलेली व्यवसाय संपुष्टात येत आहे. खऱ्या अर्थाने बघितले तर जंगल, जमीन, जानवर आणि जीव यांचे संवर्धन आणि संरक्षण पशुपालकांनी केले आहे. परंतु दुर्भाग्य असे की पशुपालकांविषयीचे धोरण ठरविताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे नाशिक महानगर संयोजक सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी व्यक्त केले. काल दिनांक 27 रोजी सिन्नर तालुक्यातील माळवाडी येथे मेंढपाळ पशुपालकांच्या वाड्यावर एका कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की इतर देशात पशुपालकांना चराई कुरणे धोरण ग्रेझिंग पॉलिसी आहे, तसं आपल्या देशात नाही. भारतात वन संरक्षण संबंधी कायदे हे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार तयार केले. भारतीय वन अधिनियम 1927 हा वन कायदा त्यापैकी अत्यंत जाचक आणि व्यापक असल्याने त्यात बदल करणे गरजेचे आहे. अन्यथा काही वर्षात पशुपालन व्यवसाय संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत व्यक्त केले. शासनाने पशुपालक भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना सामाजिक न्याय व बहुजन कल्याण विभागाकडून विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा. तसेच काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन विमुक्त भटके आघाडीचे प्रदेश सरचिटणीस युवराज मोहिते यांनी केले. पशुपालक मेंढपालांच्या वाड्यावर श्री संतोबा देवाचा यात्रा निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भटके विमुक्त मेंढपाळ पशुपालक बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषा वाद्याच्या तालावर ठेका धरून वरुण देवतेचे नाचून आभार मानत होते. निसर्गराजांनी चांगली कृपादृष्टी केली. शेळ्या मेंढ्यांना चरण्यासाठी मुबलक चारा उपलब्ध केल्याबद्दल श्री संतोबा देवाचे आभार मानले. लाल पिवळ्या रंगाचे फेटे, भंडाऱ्याची उधळण, अंगावर घोंगडी आणि डफावर स्वाभिमानाची थाप मारत संतोबाच्या नावाचं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं च्या घोषणा करीत होते. अतिशय नयनरम्य वातावरण मेंढपाळांच्या वाड्यावर दिसून आले. यावेळी नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नारायण न्याहादे, प्रसाद धोपावकर, कार्यालयीन प्रमुख ॲडव्होकेट दीपक पाटील, सौ माधवी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिसरातील मेंढपाळ पशुपालक बांधव मोठ्या संख्येने हजर होते. सर्वांना जय मल्हार. सर्वप्रथम तर आजच्या यात्रेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बापूंबद्दल काय बोलणार, म्हणजे जिथे जिथे धनगर पोचला नाही तिथे तिथे बापू पोचले नाहीत असं काही होणार नाही. मी नेहमीच म्हणते ड्युटी व्यतिरिक्त काही छंद माणसाला जोपासायचे असतात, तर नाटक क्षेत्राच्या माध्यमातून बापूंनी मला प्रेरणा दिली. अहिल्या देवी आपल्या सगळ्यांचं दैवत पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्यावर तू नाटक का करत नाही असा बापूंनी मला सल्ला दिला आणि मी तो लागलीच अंमलात आणला. तर ती अहिल्या देवी घेऊन मी महाराष्ट्रभर फिरते. कारण बापू साहेब शिंदे, मी नेहमी म्हणते की अहिल्या देवींना जशी त्यांच्या सासऱ्यांनी मल्हाररावांनी साथ दिली तशी ह्या अहिल्या देवीला हे मल्हारराव आत्ताच्या घडीला साथ देतात. तर बापूंसाठी जोरदार टाळ्या. आणि आत्ताच बापूंनी सांगितलं की कुठल्या कुठल्या योजना राबवल्या गेल्यात. मी नेहमी म्हणते की जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, म्हणजे एखादं बाळ रडत नाही तोपर्यंत आईला समजत नाही की मला काय त्याला भूक लागली किंवा नाही लागली. आज मी शासनाच्या दृष्टिकोनातून बांधली गेलेली आहे. फॉरेस्टचे जे लॉ आहेत ते किती किचकट आहे. आणि आता माझ्यासारखे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, विशेषतः हाकेबाबा त्यांच्या सगळ्या पाहुण्यांचं. पण तुम्हाला एक सांगतो बघा, आता महाराष्ट्र शासनाने, मी आता परवाच्या दिवशी बहुजन कल्याण विभाग नाशिक मध्ये आहे, ढवळपुरीला इंग्लिश मिडियम शाळा चालू केली आहे. तुम्हाला माहित असेल नगर जिल्ह्यामध्ये 4 शाळा चालू केलेल्या, 1ली ते 10वी पर्यंत. एकही रुपया भरायचा नाही. तिथे राहायची व्यवस्था, आपल्या पोरांना खायची व्यवस्था, आणि अशा 4 शाळा नगर जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये ढवळपुरीमध्ये एक शाळा चालू झाली आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 2 शाळा आहे. ज्यांनी आता नाशिक जिल्ह्यामध्ये राहिले, समजा आमचा सुभा कोळपे नाशिकला राहिलाय,
पंचवडा तर समजा आता पोरांना शाळेत टाकायचं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आगस्किंड म्हणून गाव आहे, तुम्हाला माहित असेल आगस्किंड, आणि एक गाव आहे दाभडी. तिथे या 2 शाळा गव्हर्नमेंटने चालू केल्या आहे. पोरांना मोफत शिक्षण, मोफत खाणं पिणं, सगळी राहायची सोय इंग्लिश मीडियम मध्ये. त्यानंतर आपल्या लोकांना घरांचा प्रश्न होता, 10,000 घरं मंजूर झालेले, त्याच्यासाठी 150 कोटी रुपये शासनाने मंजूर केले. जर ज्या लोकांना असं काही हे असेल प्रस्ताव तर तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मदत करेल. तिसरी गोष्ट आपल्या ज्या बहुजन कल्याण विकास मंत्रालयामार्फत ज्या लोकांना रेशन कार्डने रहिवाशाचा दाखला लागतो ती आता 8 बंद केलेली आहे. पहिले रहिवाशाचा दाखला आणा, मग हे आणा, पेपर लागत, आता तिची गरज नाही. ज्यांच्याकडे अजून पण रेशन कार्ड नसेल, ज्यांना तिकडचं नाव इकडे ट्रान्सफर करायचं असेल, एखाद्याला नाव वाढवायचं असेल, एखाद्याला नाव कमी करायचं असेल, तरी त्या संदर्भात जी काय पेपर लागतील ते पेपर मला द्या. ते काम तुमचं कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करताना, तुमच्याकडनं चहा सुद्धा प्यायचं नाही, फक्त तुम्ही माझ्या समाजाचे आहात, तुम्ही माझे भटकीमुख. पवन गुंड्याबा हाकीम मी बोलतोय, राहणार कर्जत, तालुका सिद्धटेक. पण आमची बकरी ह्या भागात आम्हाला चारणेला असेल, नाशिक, सिन्नर, संगमनेर ह्या भागात आमची लोक चारणेला आहेत. चारणेला असल्यामुळे कसं सरकारने आमची थोडा सोयी सवलत काहीतरी भले बारक्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या पुढच्या झाडामध्ये साईडने आम्हाला काहीतरी सरकारने सवलत त्या गोष्टीची आम्हाला दिली पाहिजे. काय आम्ही इकडं रानावनात फिरतो, रानात राहतो, रानात आमचे जीवन जगतंय, त्याच्यासाठी सरकारने आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला दिला पाहिजे. प्रत्येकाला आता जागा राहिली नाही, शेतकऱ्याने सगळी शेती कुठं हे होते, पडीक होते, सगळी वहिती केलेली आहे. आम्हाला फॉरेस्टशिवाय पर्याय आहे का? काय मालकी जाग्यात लोटली तर कोण हानमार करते, कोण काय करते. त्याच्यामुळं आम्हाला सरकारने आमची थोडी दक्षता घेतली पाहिजे, किंवा मोठ्या झाडाच्या साह्यानुसार आम्हाला आम्ही काय कुठं झाडांना कुणाला कुठं कोराड लावणार नाही, कुठं काय करणार, झाड तोड करणार नाही. आता जे कमीत कमी 10-15 फुटाच्या वरची झाड काही शेळी मेंढी खात नाही, मग खालचा चारा खायला हरकत काय? उन्हाळ्याचं तुम्ही विचार करा, उन्हाळ्याचे साईडच्या साईडने पेटवायला गेले तर सगळं जंगल पेटून जाते, साईड पेटवायला गेल्या सगळं जंगल पेटते. मग त्याचा लाभ काय आहे तुम्हाला? मग शेळी मेंढीने जर खाल्लं तर त्याचा दुवा भेटेल सरकारला काहीतरी, आणि त्याच्या बसून सगळा फायदा आहे. आमच्या बसून खत मिळतो, लोकर मिळती. जय मल्हार. मी बापूसाहेब शिंदे, अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष, आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्त आघाडीचा नाशिक शहराचा संयोजक. आज या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील माळवाडी येथे मेंढपाळांच्या वाड्यावर आम्ही आलो होतो, आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता अतिशय विदारक चिन्ह आम्हाला दिसून आलं. शासनाने मेंढपाळांसाठी खूप चांगल्या योजना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्या या खात्याचे मंत्री अतुलजी साळे साहेब यांनी सुद्धा अनेक योजना आणल्या, पण त्यांचं इम्प्लिमेंट संबंधित विभागाने व्यवस्थित करावं ही खरी मागणी आहे. आता तुम्हाला सांगतो, आता या ठिकाणी जो आम्ही थांबलोय तो तुम्ही कॅमेरा मारून बघा, हा सगळा MIDC एरिया. या परिसरामध्ये पूर्णपणे पहिले मेंढपाळ मेंढ्या चरायचे. या समोर तुम्हाला कंपन्या दिसतात, हा सगळा MIDC एरिया. पूर्वी हे सगळं माळरान होतं, सगळ्या मेंढ्या चरायच्या, लोकांचे जनावर चरायचे. परंतु काय झालं, अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांना चरायसाठी जागा शिल्लक राहिलेली नाहीये, आणि जागा शिल्लक नसल्यामुळे हा व्यवसाय आता देशोधडीला लागलाय. वास्तविक जे जंगल राखून ठेवलंय ते हे मेंढपाळांनी राखून ठेवलंय, कारण ते मेंढ्यापासून पडणारी लेंडी, मेंढ्याचं मूत्र, त्यामध्ये असलेलं नायट्रोजन, त्यामध्ये असलेले फॉस्फरस, ज्या वनस्पतीला जे घटक असतात त्या खतामध्ये असतं, आणि ते इतकं मोठं उत्पन्न किंवा इतकं मोठ्या प्रमाणात ते जंगल वाढतं. परंतु शासनाने काय केलं की नेमकं मेंढपाळांनाच टार्गेट केले. अरे आम्हाला तुमच्या कुठल्या योजना नको, आम्हाला धान्य नको, आम्हाला मोफत, आम्हाला काही नको मोफत, आम्ही सगळे कष्ट करणारे माणसं आहोत, आम्हाला फक्त जे आमचं हक्काचं वहिवाटीप्रमाणे अनेक वर्षापासूनचं जे जंगल आहे ते आमच्या लोकांसाठी खुलं करून द्या. निदान 5 महिने तरी खुलं करून द्या पावसाळ्याचे, नंतर आम्ही आमचा उदरनिर्वाह करू. कसा करायचा? इतकी वाईट परिस्थिती निर्माण, कुत्र्यापेक्षा वाईट जेव्हा आमच्या लोकांना जवळ रस्त्याने जाणारे लोक आमच्या वाहनांना आमच्या मेंढपाळांच्या मेंढ्या मारतात, निघून जातात. वैद्यकीय सेवा त्यांना वेळेवर मिळत नाही. मग आम्ही एक जरी पक्षाचा पदाधिकारी असलो, पण माझी एक तळमळ आहे, पक्षाने या गोष्टीकडे प्रामाणिकपणे बघितलं पाहिजे. आमच्या माननीय उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी या मेंढपाळांसाठी अनेक योजना चालू केल्या आहेत. आता घरकुलांची योजना चालू केली आहेत, मोफत शिक्षण चालू केलं आहेत, या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. परंतु मी आज उदरनिर्वाह जर रोजीरोटी जर त्यांना मिळणार नसेल तर हे काय करतील मेंढपाळ? त्यांना जर चरायला जंगलच उपलब्ध नसेल तर आमची सगळ्यात महत्वाची मागणी, आमच्या 2 मागण्या कमी करा, पण पहिल्यांदा आमच्या लोकांना तुम्ही मेंढ्या चारण्यासाठी चराई रान उपलब्ध करून द्या. अहो, अमेरिकेमध्ये ग्रेझिंग पॉलिसी निर्माण केली, त्यावेळेला त्यांनी ग्रेझिंग, पण 1927चा कायदा महाराष्ट्रामध्ये भारतात आला, अतिशय किचकट कायदा फॉरेस्ट लॉ निर्माण केला की लोकांना जंगलात जाता येत नाही. कोणतं टायगर झोन आहे का कोणतं अभयारण्य आहे का कोणतं लायन झोन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झोन केले, सगळे जंगल अतिक्रमित करून टाकलं. मग जायचं कुठं आम्ही? शेतकरी बांधावर जाऊ देत नाही, फॉरेस्ट जंगलात जाऊ देत नाही. मग आमचं निदान जे आमची उदरनिर्वाहाची रोजीरोटी ही काय करणार आम्ही? तर शासनाला आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे का ह्या लोकांकडे अतिशय गांभीर्याने पहा. देशाच्या दरडोई उत्पन्नाचा 14% वाटा या मेंढपाळांचा, पशुपालकांचा आहे. त्यांना कुठे त्यांचा वाटा मिळतो? 14% त्यांचं उत्पन्नाचं PFD त्यांच्यामुळे मिळतो. जर अशी जर परिस्थिती असेल त्या लोकांना त्या बाबत मोबदला काही मिळत नाही. आज संपूर्ण भारताला दूध देण्याचं काम करतो, लोकर देण्याचं काम करतो, मेंढीच्या लेंडीपासून खत निर्माण होतात, अनेक लोकांना मांस उत्पादन होतं. हे सगळं उत्पन्न प्रोडक्ट असून, बाय प्रोडक्ट असून आज सुद्धा अशी परिस्थिती असेल तर माझ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने मी सांगतो, अजून आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं. माझी तळमळीने प्रामाणिकपणे इच्छा आहे, तळमळी आणि प्रामाणिकपणे इच्छा आहे, शासनाने अतिशय गांभीर्यपूर्वक या लोकांकडे पाहावं, यांचा विचार करावा असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो. माझ्याबरोबर जबाबदार पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे युवराज भाऊ, हे प्रदेशाचे सरचिटणीस आहे भटकेमुक्त आघाडीचे, आमचे पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टी भटकेमुक्ताचे हे सरचिटणीस आहेत, हे मेंढपाळ लोक आहेत, हे सगळे जबाबदार लोक आहेत. ही तळमळ जी चालू आहे आम्ही भोगतोय, आम्ही त्या क्षेत्रातले, आम्ही भटकेमुक्तांनी तळागाळात काम केलंय, तर ते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. जय हिंद. एवढं बोलून माझं भाषण किंवा माझं बोलणं थांबवतो. नंतर नमस्कार, मी युवराज मोहिते, भटकेमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी. आज सिन्नर तालुक्यात सदुबाबा यांच्या कार्यक्रमास्थळी हाकेवाड्यावर मी व आमचे पदाधिकारी बापूजी शिंदे, दीपकजी पाटील आणि इतर पदाधिकारी तसेच शिंदे मॅडम हे आज प्रामुख्याने त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलो आणि मेंढपाळ समाजाच्या पारंपरिक सणाच्या कार्यक्रमाला आम्ही आज उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती. मी युवराज पुंडलिक मोहिते, प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी भटकेमुक्त आघाडी. आज या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या ज्या काही अडीअडचणी बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या समोर मांडल्यात या नक्कीच विचार करण्याजोग्या आहेत आणि ह्या मागण्या आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष भारतीय भटकेमुक्त आघाडीचे राहुलजी भैया केंद्रे यांच्या माध्यमातून संबंधित विभागापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्याच्यावर पर्याय काय निघेल यात लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू.